जेव्हा तुम्ही मला जा म्हटलात तेव्हा तुमची खरंच अपेक्षा होती का मी जावं म्हणून? मग येडा पिसा झालो असतो मी तुम्ही जर निघून गेला असता तर. काय सुधारलं नसतं मला. खरं सांगतो आता तुमच्याशिवाय काय काय होणार नाही आमचं. फक्त एक लक्षात घ्या तुम्ही मास्तरीनबाई, उगाच कुणाचं तरी काहीतरी ऐकून तुम्ही आमच्या आई साहेबांना काय बोलू नका बघा. मी सांगितलं ना तुम्हाला अधिपती, मला जेव्हा कळलं तेव्हा मला खूप धक्का बसला. मला आजपर्यंत असंच वाटायचं की भुवनेश्वरी मॅडम तुमच्या खऱ्या आई आहेत. खऱ्या आईपेक्षा जास्त आहेत त्या. मान्य आहे अधिपती, पण त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला नाही. त्या यशोदा आहेत, देवकी नाही, हे तुम्ही मला का नाही सांगितलं? हे सत्य का लपवून ठेवलं माझ्यापासून? 6 महिने झाले अधिपती, का नाही सांगितलं तो मला? तुम्ही आपलं नाही मानत का मला? तुमच्या आयुष्याचा भाग नाही मानत का? देवी, आजवर माझ्या डोळ्यासमोर अंधार होता आणि त्या अंधारात मला मार्ग सापडत नव्हता, पण आता मला सगळं स्वच्छ दिसलंय. आता मला कळलंय अधिपतींच्या खूप चांगलं वागण्याचा, जीव तोडून प्रेम करण्याच्या स्वभावाचा फायदा घेतला जातोय. पण आता या घरात हे मी चालू देणार नाही. हे घर माझं आहे. माझी सासू उच्च शिक्षित होती, त्यांना शिक्षण आणि कलेची आस होती. त्यांचा मुलगा शिकावा ही त्यांची इच्छा होती. ते सगळं मी करून दाखवलं. ह्या घरातली शिक्षणाची जी परंपरा होती ती मला पुन्हा सुरू करायची, आणि त्यासाठी मला माझी शाळा सुरू केली पाहिजे, ज्याची सुरुवात मी आजपासूनच करेन. आता काही झालं तरी माझ्या खऱ्या सासूचं स्वप्न मी पूर्ण करेन आणि अधिपतींना उच्च शिक्षित करेन. तू म्हणतेस ते सोपं नाही अक्षरा. बाबा, तुम्ही कधी आलात? आत्ताच. देवीशी तुझं हितगुज चालू होतं तेव्हा. आता शांत बसून नाही चालणार बाबा. अधिपतींना मी उच्च शिक्षित करणार म्हणजे करणार. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग बाळा. तू बघतेस ना, मी आता काठीशिवाय चालण्याचा प्रयत्न करतोय. थँक्यू. थँक्यू काय, तुमची विलपॉवर पण तितकीच महत्वाची आहे. नाही अक्षरा, हे सगळं तुझ्यामुळे. इनफॅक्ट या घराला घरपण सुद्धा तुझ्यामुळेच आहे. बाबा, बाबा एक विचारू? विचार ना. आजी तुमच्याशी एवढं चांगलं का वागतात? त्या मूळच्या स्वभावाने चांगले आहेत ना, म्हणून. का ग? नाही, त्या असं म्हणत होत्या की ह्या सगळ्यात भुवनेश्वरी मॅडमची एक बाजू आहे. तशी ती प्रत्येकाची असते ना अक्षर. वाईटातल्या वाईट माणसाची पण एक बाजू असतेच की. भुवनेश्वरीला कुठं वाटते त्याचं काही चुकलंय, आणि त्यांना त्यांच्या मुलीची बाजू बरोबर वाटणार. आणि ज्या बाईनं माझ्या अधिपतीला काबीज केलंय त्यानं सख्या आईला काय काय सांगितलं असेल. शिवाय आईची माया आहे त्यांची. हे खरंच. तू चहा घेतलास? मी घेते नंतर. अधिपती ठीक आहे? आणि तुमच्यातलं सगळं ठीक झालं? ते ठीकच राहिलं पाहिजे. हो बाबा. अक्षर, तुला माहिती आहे ना की अधिपतीची चूक एवढीच आहे की तो चुकीच्या प्रभावाखाली आहे. त्या बाईनं फार लहानपणापासून त्याला जेरबंद केलंय. हो बाबा, मला तर इतकी दया येते त्यांची. माणूस म्हणून लाख आहेत ते. एखाद्याने प्रेम केलं ना त्यांच्यावर तर त्या माणसासाठी जीव देऊ शकतात ते. पण त्यानं चुकीच्या माणसावर प्रेम केलं, इथंच सगळं गणित चुकलंय. पण बाबा, मी शिक्षिका आहे. चुकलेलं गणित मला सोडवता येतं, आणि हेही गणित सोडवेन मी. मला खात्री आहे तू सगळं नीट करशील. पण भुवनेश्वरी तिचा गेम खेळणार हे लक्षात ठेव. तिला तू या घरात नकोयस. ती काय वाटेल ते करेल आता.
अधिपतीला ब्लॅकमेल करेल, तुला व्हिलन ठरवेल, घराबाहेर काढेल. माझी सगळ्याची तयारी आता बाबा. कदाचित माझं वागणं आता सगळ्यांना चुकीचं वाटेल, पटणार नाही, पण मला माहितीये माझा हेतू चांगला आहे. त्यामुळे आता मी ठरवलंय, काट्यानं काटा काढणार. मी तुझ्या सतत पाठीशी आहे बाळा. थँक्यू. सध्या तरी पाठीशीच राहू शकतो तुझ्या. तुझ्या बरोबरीनं लढायचंय मला, पण शरीरात मनात पूर्वीसारखी ताकद आणायचे. बाबा, इट्स ओके. तुम्ही आता माझ्या पाठीशी आहात हे पुरेसं आहे माझ्यासाठी. आणि मला चांगलंच माहिती आहे माझी लढाई काय आणि गाठ कुणाशी आहे. काय हो, हे काय करायला दागिने? मला सांगा अधिपती, आपलं ज्यांच्यावर जीवापाड प्रेम असतं त्या लोकांशी खोटं बोलणं योग्य आहे का? पुन्हा काय काय खोटं म्हणजे काय काय? भुवनेश्वरी मॅडम, हा, त्यांचं काय? त्या तुमच्यासाठी यशोदा आहेत बरोबर? हा, मग तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. 100%. आपण आपल्या प्रेमाच्या माणसाशी खोटं बोललो, त्याच्यापासून काही लपवून ठेवलं आणि अचानक ते सत्य त्याच्या समोर आलं, तर त्या माणसाला किती त्रास होतो याचा अनुभव घेतला की नाही आपण? हा, घेतलाय की. पण काय काय बोलायलाय तुम्ही अचानक? आता आपण खोटेपणा नाही करायचा. कशाबद्दल? कशाही बद्दल. म्हणजे तुम्ही मला वचन दिलंय की मला शाळेत पाठवणार बरोबर? दिलं जाईल. आणि हे वचन तुम्ही पाळणार हो की नाही? 100%. मग हे जर बाहेरून किंवा चुकीच्या पद्धतीने भुवनेश्वरी मॅडमना कळलं तर त्यांना किती त्रास होईल याची कल्पना केली आहे तुम्ही? कसं कळलं? कोण सांगणार? मुद्दा तो नाही अधिपती. आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे आणि ज्यांचं आपल्यावर जीवापाड प्रेम आहे त्यांच्याशी आपण खोटं बोलावं का, खोटं वागावं का, हा मुद्दा आहे. हा ग ताई, आज एवढं दागिना? आज देवीचा वार आहे, एवढे दागिने आम्ही घालतोच की. हा ताई, इसरले होते. आरतीची तयारी झाली? वय झाली. मग जा, आम्ही काम दिलंय ना तुला. आमच्या पाठीपाठी कशा पायी करतेस? ताई, अगं एक विचारायचं होतं. काय? तू जे सांगितलंय ते खरंच करायचंय? उगाच कशा पायी सांगू आम्ही? आजवर आम्ही जे काही सांगितलंय ते केलंय आणि त्यात यश बी मिळवलंय. वय, अगं पर ती अति शहाणी बाई जे सांगल ते ऐकल का? ऐकावं लागल तिला. आता सुनबाई 24 तास घरात आणि अधिपती बाहेर असतील. दृष्टीआड राहिली माणसं की सृष्टीआड होत्यात. बया, म्हणून तू अधिपतीला कामात गाडून ठेवलेस वय? अगं ते हल्ली दिवस रात्र फॅक्टरीतच असतात. आता त्यासनी सकाळ काम, दुपार काम, रात्री काम. आणि सुनबाई खोलीमध्ये, सकाळी खोलीत, दुपारी खोलीत, रात्री खोलीत, ती बी एकटीच. बरोबर. पर ताई, मला नाही वाटत बर का ती गप्प बसल म्हणून खोलीत. म्हणजे? अगं एका जागेवर पाय टिकतोय वे तिचा. जबरदस्तीनं बसवलं तर ती चिडणार, वरडणार. हा, ते तर होणारच. आणि मग त्या त्रासामध्ये ती अशी काही चूक करल की त्या चुकीला माफी नाही. वा ताई वा, अगं कसलं भारी डोस काय ग तुझा. जा आता कामाला लाग. ताई, अजून एक विचारू? आता काय? हे समजा झाल्यावर तुझ्या डोसक्यात पुढचा विचार काय आहे का? हितपर्यंतच विचार करून ठेवलास काय? सगळं आताच सांगू काय तुला? अगं नाही ताई, मला जरा कळलं असतं का तुझ्या डोसक्यात पुढचं काय आहे, तर म्हणून मी विचारलं. म्हणजे ते का नाही आला आमच्या ध्यानात. तुझी सुई एकाच ठिकाणी अडकल्या. तुझी चंची. ताई, अगं तू कसं ओळखलंस? कारण आम्ही पुढचा विचार आधी करतो. ताई, अगं माझ्या पोरीचं भविष्य तुझ्या हातात आहे ग. आणि जर सुनबाईचा कार्यक्रम असा होणार असेल तर मग माझी चंची. पहा तुला शिकवीन चांगलाच धडा चे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 वर.